नमस्ते. श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया. मी मिहो कुबो जपानमध्ये राहते. वर्ष 2020मध्ये मी गोल्डन एज मूव्हमेंटमध्ये आले. तेव्हापासून माझ्यावर अनुग्रहाचा खूप वर्षाव होत आहे व खूप उपहार मिळत आहेत. हा आनंद व शांती ह्याविषयी मला तुम्हाला सांगायचे आहे. अलीकडेच हा आंतरिक आनंद जाणवण्या इतका जास्त झाला. माझ्या बाजूला कोणीतरी असण्याने देखील मला आनंद मिळतो. अगदी अनोळखी माणसाला बघणे हा पण आनंददायक अनुभव आहे. आता रोज माझ्या खिडकीबाहेर होणारी पक्षाची सुंदर चिवचिव मला ऐकू येते. असे वाटते की तो गुड मॉर्निंग असे गाणे गात आहे. मी जेव्हा 2 पक्ष्यांचा आवाज ऐकते तेव्हा मी द्वंद्वगीत ऐकत आहे असे वाटते. स्वरांचा तो सुरेख मिलाफ असतो आणि मी त्यात बुडून जाते. आधी मी स्वतःला दोष द्यायची व मला अपराधी वाटायचे. तुम्ही बरोबर नाही अशी दुसऱ्याविषयी माझी तीव्र भावना होती. आता जे आहे ते बघणे असे घडत आहे. जे आहे ते तिथे कधीच राहत नाही. ते आपोआप दूर जाते. इथे मी नाही. मी जे केले आहे त्यासाठी स्वतःला दोष देण्यातून मी मुक्त झाले आहे. मी वेगळ्या प्रकारे करायला हवे होते. वर्तमान क्षण खूप अनमोल व प्रेममय आहे. मनाची बडबड संपली आहे आणि माझ्या हृदयाला सकारात्मकता जाणवते. आतमध्ये ते शांत आहे. सकाळी मी उठू शकते त्याबद्दल मी आभारी आहे. आजचा दिवस माझ्यासाठी काय घेऊन येणार आहे याची मला उत्सुकता असते. मी झोपण्यापूर्वी माझ्या मुलांचे झोपलेले चेहरे मी बघते. ते इतके गोड असतात आणि माझ्या आत प्रेम उतू जाते. मी त्यांची आई आहे यासाठी मी कृतज्ञतेने भरून जाते. मी माझा हा आनंद माझ्या नवऱ्याला सांगते. हा अजून जास्त आनंदाचा भाग आहे. माझ्या पूर्ण परिवाराला आनंद व शांतीने घेरून टाकले आहे. आता माझे जास्तीत जास्त काम मी आनंद व प्रेमाच्या स्थितीत राहून करते. नर्सिंग होममध्ये मी वृद्ध लोकांना मदत करते. त्या प्रत्येक व्यक्तीत सामील होऊ शकणे हा माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे. हे काम तणावयुक्त आहे पण मला कमी थकवा जाणवतो. जेव्हा समस्या उत्पन्न होते तेव्हा आतमध्ये श्री परमज्योती भगवती भगवानांना मी मदत मागते आणि समस्या लगेच निघून जाते. गती वाढली आहे असे वाटते. मला अशी अकारण आनंदाची स्थिती देण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना माझी अपार हार्दिक कृतज्ञता.